अमरावती शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे। आता अमरावती शहरात निर्धारित वेळेतच जड वाहनांना प्रवेश करता येईल। अमरावती शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने 17 ऑगस्ट पासून शहरातील जड आणि काही हलक्या मालवाहू वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू केले आहे। नवीन नियमानुसार सकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेत अशा वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही। ज्या व्यावसायिक हलक्या मालवाहू वाहनांचं वजन किंवा भारसहित वजन 2 टनांपेक्षा अधिक आहे आणि अतिउजड तसंच मल्टी ॲक्सल वाहनांचा या प्रवेश बंदीमध्ये समावेश करण्यात आला आहे। मात्र नागरिकांच्या सोयीसाठी आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी काही वाहनांना पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे। त्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस, कचरा संकलन, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहनं या निर्बंधातून वगळण्यात आली आहे। अन्नधान्य आणि कृषी मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शहरात प्रवेशाची परवानगी राहणार आहे। त्यामुळे शेतमालाची आवक-जावक आणि बाजारपेठेतील व्यवहारांवर परिणाम होणार नाही याची दक्षता प्रशासनातर्फे घेण्यात आली आहे। गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना दररोज सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 या वेळेत प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे। रविवारी मात्र सकाळी 6:30 ते 11 आणि दुपारी 2 ते 4 या वेळेत गौण खनिज वाहतुकीला परवानगी राहणार आहे। तर रेडी मिक्सर वाहनांनाही दररोज सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 आणि रविवारी निश्चित केलेल्या वेळेत वाहतुकीची सवलत देण्यात आली आहे। अमरावती शहरातील वाहतूक कोंडी कमी करून अपघातांचं प्रमाण घटवणं आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करणं हा या निर्णयामागील उद्देश आहे।